गुड मॉर्निंग, नमस्कार, वणक्कम. म्हणजे आत्ताच तामिळनाडू टेम्पल टूरवरून आल्यामुळे हे वणक्कम एकदम तोंडात बसलं आहे. शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे, पण शिक्षण घेताना ते एक डोळस मनाने, डोळस दृष्टिकोन ठेवून, जसं मुलांना घेतलं पाहिजे तसं त्यांच्या पालकांनी पण तो एक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. आणि अभ्यासाचं ओझं आपल्या मुलांच्या डोक्यावरती न लादू देणं किंवा आपल्या सुप्त आशा आकांक्षा त्या मुलाच्याकडून आपण करून घेणं, आपल्याला आपला मुलगा चांगला परीक्षेत पहिला यावा, हे करावं ते करावं, अशी उगीचच अपेक्षा न ठेवता तुम्ही एक सेपरेट इंडिव्हिज्युअल आहेत आणि तो मुलगाही सेपरेट इंडिव्हिज्युअल आहे. गटागटांची रूपं आगळे, प्रत्येकाचे वेगवेगळे जरी म्हटत असलं तसं प्रत्येकाचं ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड हे सगळं वेगळं असतं. त्याच्यामुळे ही मुलांचं वाढताना आणि शिक्षण घेताना पालकांच्याकडे ही फार मोठी जबाबदारी असतं. तर शिक्षकांच्याकडेही असतं की ह्या मडक्यांना घडवताना आपण बरीच काळजी घेतली पाहिजे. आणि कोवळी मनं असतात, यांच्यावरती भार जास्त टाकला तर ही काचेसारखी असणारी त्यांचे ते मनं आणि त्यांचं जीवन एकदम तुटून जाईल, चूरचूर होऊन जाईल. पण तसं न करता एक घरात चांगलं एक वातावरण असतं. त्याच्याकरता आईवडील निश्चितच शिकलेले पाहिजेत असातला प्रश्न नाही आहे. तर त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड हा फार महत्त्वाचा असतो. माझ्या काही व्हिडिओमध्ये हे मी नेहमीच विशद केलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती मी टाळतो. आणि आता माझ्यासमोर क्रिशांक अभिलाषा परिमल वर्तक हा एक काय म्हणतात जिनियस बॉय माझ्यासमोर आहे. जिनियस म्हणण्याचं हे कारण की तो जे काय बघतो आणि ते जे काय का आहे, हा का प्रश्न त्याला पडत असतो. आणि मग त्याच्या खोलात जाऊन जरी आणखी त्याबद्दलचं वाचायला असलं, कुठे टी व्हीवरती बघत असलं, यूट्यूबला असतं काही उत्तर मिळत असण्याची शक्यता असते, तरी पण स्वतःहून प्रयोगशील राहून हे प्रयोग करून त्याची उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणि बऱ्याच वेळा त्याला यशही आलेलं. मागे म्हटल्याप्रमाणेच यश अपयश दिस इज अ मोमेंट इन थिंग. इट्स नॉट अपयश, इट्स नॉट अल्टिमेट. जेव्हा आपण एखादं कार्य घेतो आणि आपण यशस्वी होतो, वी बिकम द लीडर, पुनरावृत्ती होते. आणि इफ यू फेल वी बिकम द ॲडवायझर, वी गेट इट ॲड्स टू आवर एक्सपिरियन्स. एडिसनचं थॉमस एल्वा एडिसनचं नाव मी नेहमीच घेतो. त्याची प्रयोगशील वृत्ती याने कितीतरी शोध लागले आहेत. वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी पण तेच ठेवलेलं आहे. एखाद्या अपयशाने ते खचून न जाता काही वेळा जास्त जोमाने त्यांनी विविध प्रयोग केले. आणि आज आपलं जे काही जीवन आपण भौतिक जीवन सुखकर समजतो, तर त्या सगळ्या वैज्ञानिक त्यांची आहे. मनाचे तर फार मोठे एक ह्याला ॲप्टिट्यूडला तुमचं मनाचे मानसिक स्थिती फार महत्त्वाची. संत महात्मा यांचं ते एक लेख आहे, चांगलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये आपलं स्पिरिच्युअल आध्यात्मिक बेस असली पाहिजे. हा विषय मी अगोदर कवर केलेले आहेत, त्याची इथे पुनरावृत्ती टाळून आता हा क्रिशांक याने काय नाही केलं. आता कोंबडीची पिलं आपण नेहमीच बघतो, पण ही कोंबडीची पिलं ही एका इन्क्युबेटरमध्ये अंडी उबवून, कोंबडीशिवाय इलेक्ट्रिक बल्ब आणि हे त्यांनी एक जोडणी ठेवून ते एक घरातच, म्हणजे बेस्ट फ्रॉम वेस्ट, म्हणजे आपला तो कोरिगेटेड बॉक्स असतो त्याच्यामध्ये ते ठेवून एका ते बल्बला कंट्रोलर लावून आणि ते बल्ब ठेवून ती अंडी उबवून त्यांनी पिल्लं त्याच्यात बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. हे एक आणखी असताना आणखी एक मेकिंग ऑफ नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिकल डिटेक्टर हे पण त्यांनी बनवलं. असे बरेच प्रयोग तो करत असतो. अभ्यासही येत होता, विविध स्पर्धामध्ये तो भाग घेतो. चेस, ड्रॉइंग हे तर त्याचे आवडीचे विषय आहे, त्याच्यामध्येही त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर अशी ह्या आज 15 वर्ष 4 दिवसापूर्वीचा तो वाढदिवस झाला आहे. 15 वर्षापूर्वीचा म्हणजे वर्षाचा हा क्रिशांक
एक माझ्या दृष्टीने अवलिया आहे असं मी म्हणेन. कारण येणाऱ्या परिस्थितीत रोज छानपैकी हसत मुद्राने सामोरं जातो, आपली प्रयोगशील वृत्ती कायम ठेवतो आणि याला चांगलं खतपाणी आणि पोषक वातावरण त्याच्या घरामध्ये आहे. हा एक चांगलं योगायोग आहे असं मी म्हणेन. तर त्याची ही क्रिशांकची स्टोरी ही त्याच्या तोंडातून आहे. किंवा यावर्षी क्रिशांक 10वीला आहे. MG परुळकर मित्रमंडळाच्या आर व्ही नेरकर स्कूल ह्या शाळेमध्ये तो शिकत आहे. आणि त्याचा आता 10वी 3 मेला काहीतरी परीक्षांचं शेड्यूल डिक्लेअर झालं आहे. आता हा जानेवारी महिना आहे आणि त्याच्यानंतर हा त्याला आता 2-3 महिन्याचा काळ मिळेल. त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली कालच एक व्हिडिओ छाया टीचर MGPच्या यांचा टाकलेला आहे. अभ्यास कसा करावा, काय करावा, कशासाठी करावा हे त्यांनी चांगलं विशद केलेलं आहे. त्याचा फायदा नक्कीच या 10वीच्या मुद्द्यार्थाने होईल असं मला वाटतं. तर कमिंग बॅक, क्रिशांक हे काय काय करतो आणि काय काय त्याला जमतं, त्याला काय जमत नाही, त्याला काय आवडतं काय आवडत नाही, तो पुढे काय करणार आहे हे त्याच्या तोंडातून आहे. ओके, स्टे ट्यून्ड टिल द बाय बाय. नमस्कार मंडळी. आत्ताच सांगितल्याप्रमाणे क्रिशांक अभिलाषा परिमल वर्तक उमाळ्यातील हा जिनेस बॉय आपल्यासमोर आहे. आता त्याची कथा वगैरे मी असा काय शब्द वापरणार नाही, पण ज्या रीतीने आज तो 10वीला असताना 15वा त्याला आता 4 दिवसापूर्वी त्याने कंप्लीट केलं आणि या 15 वर्षापर्यंत तो जे काय या उन्हाळ्यातल्या एकदम निसर्ग संपन्न अशा या आमच्या गावामध्ये तो जगत असताना त्यांनी बरंच काय 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 करत आहे आणि करणार आहे याची मला खात्री आहे. तर क्रिशांक, आता हे पहिलं सांगायचं म्हणजे तुझी चेस आणि ड्रॉइंगची आवड तर ही आहेच, पण ज्या रीतीने की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्यामध्ये तुला 2 वेळा हे जे काय तुझं सत्कार आणि सगळं कौतुक केलेलं आहे, त्याच्यामधला एक पहिला म्हणजे हे 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की तू मागे तो अंडी उगवण्यासाठी आणि या अंड्यातून पिलं काढण्यासाठी जो इन्क्युबेटर तयार केला होता फॉर हॅचिंग ऑफ द एग्स. म्हणजे कोणती कोंबडी न बघता त्या बल्ब लावून कोरिगेटर साधा आपला कचरा टाकलेल्या बॉक्समधून ते घेऊन ते त्याला थोडी इलेक्ट्रिकल फिटिंग करून आणि असं करून ते कंट्रोलर वगैरे लावून हात एक केला. त्या प्रयोगमाग तर तुला सांगावं लागेल. तर पहिला आपण तो विषय घेऊया की ती संकल्पना तुला कशी सुचली आणि तू इम्प्लिमेंट कशी केली. सो हिअर कम्स मेकिंग इन्क्युबेटर फॉर हॅचिंग एग्स. हे जे काही क्रिशांकने हा जो प्रयोग केला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. माझं नाव क्रिशांक परिमल वर्तक. मी आर व्ही नेरकर सेकंडरी स्कूल या शाळेत शिकत आहे आणि मी आता 10th स्टँडर्डमध्ये आहे. एकदा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघताना एक साऊथ इंडियन माणूस होता. तो असं म्हणजे जे अंडी असतात त्याच्यातून पिल्लं काढायचं एक मशीन बनवली. तर पहिलं मला काही कळालं नाही. मग मी तो जेव्हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मला कळलं, अरे वा, की हे म्हणजे आपण अंडीतून असं पिल्लू पण काढू शकतात. पण मग नंतर माझे जेव्हा आत्यांजी एकदा घरी आले त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे. मग ते मला त्यांनी ॲडवाईस दिली की मग तू करणार आहे तर त्याला बल्ब बरोबर रेग्युलेटर पण लाव. आणि आमचे जे अभिजित काका आहेत त्यांच्याकडनं मी एक असा फुट्टा घेतला, फुट्ट्याचं बॉक्स. मग मी ट्राय केलं पण सगळ्यांना वाटत होतं की ते नाही होणार. आणि जेव्हा 17th डेला एक बाबू आलं त्याच्यातून, तेव्हा म्हणजे एकदम असं हे झालं, खुश झाला मी. आणि त्याच्यानंतर मग 21 डेज नंतर असं अजून 3 पिल्लं आली. आणि नंतर त्यानंतर मी एक नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिकल डिटेक्टर पण बनवलेलं की त्याच्याने आपण काय करतात की जे नॉर्मल टेस्टर असते ते आपण बोर्डमध्ये घालतात आणि त्याच्याने आपल्याला कळते की त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आहे का नाही आहे. पण त्या ह्याच्याने आपण असं नॉर्मल असं तर समजा हे बोर्ड आहे तर त्याच्या आपण जवळ जरी नेलं ना तरी ते बीप करणार आणि आवाज येणार त्याच्यातून. म्हणून ते सेफ असते आणि त्याच्याने आपल्याला व्हेरी गुड. हे दोन्ही गोष्टी तू चांगल्या रीतीने केलं. जेव्हा आता इन्क्युबेटरमध्ये त्याचं टेम्परेचर कंट्रोल करावं लागतं, मग ते टेम्परेचर एक्झॅक्टली किती ठेवायचं ही माहिती तुला कुठून मिळाली?
म्हणजे मी ना गुगलवरती सर्च केलं की एग हॅचिंगसाठी किती टेम्परेचर लागते, तर त्याच्यात आलं की आपण 37 ते 41पर्यंत ठेवू शकतात, पण नॉर्मली आपण 37 ते 38च ठेवायचं. मग मी काय केलं, जेव्हा मी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर बनवलं तेव्हा त्याच्यात एक ऑटोमॅटिक हे लावलेलं टेम्परेचर कंट्रोलर. त्याच्यात मी 37ला बल्ब ऑन व्हायचा आणि 37.5ला बंद व्हायचा. त्याच्यानी ते सेमी ऑटोमॅटिक केलं मी. आणि नंतर आपल्याला एग्स पण रोटेट करायला लागतात, म्हणून त्याच्यासाठी मी एक टायमर फिक्स केलं की त्याच्यात टाईम फिक्स केलं का आपोआप 24 तासात ते 8-8 तासांनी फिरते, एग्स फिरायचे, म्हणजे ते ट्रे होता त्याच्यानी. आणि त्याचं मी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर पण बनवलं. Oh, excellent. You improvise on what has been there in the YouTube. यूट्यूबला हे तू जो व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये हे टेक्निक नसेल मला तरी वाटतं. म्हणजे जेव्हा हे आता तू म्हणाला की ते 37ला चालू होणार, 37.5ला बंद होणार, हे एक तू स्वतःची संकल्पना रागवली. कारण हे जे बाकीचे कंट्रोल मिळतात नेहमीचे, त्याच्यामध्ये एक फिक्स तुम्हाला हे ठेवता येईल, ते टेम्परेचर ठेवतात. बट यू इम्प्रूवाइज ऑन दॅट आणि तुम्ही स्टार्ट आणि क्लोज ते दोन्ही सेटअप तिथे टाकले. आणि जेव्हा 37.5 टेम्परेचर तो बल्ब बंद होणार. पुन्हा तो जेव्हा 36च्या खाली ऑटोमॅटिक चालू होणार. दिस इज फंटास्टिक थिंग यू हॅव डन इट. दिस इज कॉल्ड व्हॉट आय कॅन से, यू आर वन इज टॉलर दॅन अदर. ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये हे असली मानसिकता असणं आणि देर इज समथिंग वी कॅन ॲड, आपली सिग्नेचर, आपला शिक्का, आपण जे काय काम करतो आहे त्याच्यावर उमटला पाहिजे. हा एक जी आपली मानसिकता असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सांगितल्यानंतर आता हे तू एग हे आपल्याला ती फिरवावी लागतात, बरोबर आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा आई त्या कपुरामध्ये किंवा टोपल्यामध्ये जेव्हा अंडी ठेवून त्याच्यातून नॅचरल ती कोंबडी येऊन बसायची अंडी, तेव्हा पण ते थोडं बहुत तसंच केलं जायचं. पण हे करत असताना ती कोंबडी स्वतःच काही वेळ ती अंडी फिरवायची लाईक दॅट. कारण तिलाही एक ते उपजत ज्ञान असतं की ह्याच्यातून येणारी तिची पिल्लं येणार आहेत, म्हणून ती करत असावी असं माझा अंदाज येतो. पण जेव्हा आता हे एक्झॅक्टली तू हे अंडी फिरवण्याचं ॲटोमॅटिक केलं, ते ॲटोमॅटिक कसं केलं? म्हणजे मी पहिलं लाकडाचा ट्रे बनवला आणि एक मुव्हेबल ट्रे बनवला आणि मग त्याला जी आपली 220 वोल्टची जी मोटार असते ती लावली आणि मग ते ह्याला टायमरला कनेक्ट केलं आणि त्याच्यात टायमरमध्ये जसं मी टायमिंग सेट केलं तशी ती आपोआप मोटार फिरायची आणि ते एक्स पण रोटेट व्हायचे. Oh, fantastic. I think you have put this video on YouTube? Yes. Under which YouTube channel or कसा लोड? आईच्या यूट्यूब चॅनलला लोड केलं आहे का तुझा हा यूट्यूब चॅनल? नाही, मम्माच्या यूट्यूबमध्ये अभिलाषा वर्तक असं नाव आहे चॅनलचं. गुड. अभिलाषा वर्तक इज यूट्यूब चॅनल आणि त्याच्यावरती या करामती मुलाची बऱ्याच करामती तुम्हाला तिथे पाहायला मिळते. आणि करामती हे जेव्हा म्हणतो इट हॅज गॉट 2 मिनिंग्स. वाईटही असतो, चांगलाही असतो, पण करामती मुलगा असलं पाहिजे. त्याच्याशिवाय जगण्याला आनंद नाही. म्हणजे करामती करताना कोणाला दुःख किंवा त्रास होऊ नये, नाहीतर आपल्यालाच आईचे धबाके बसतील आणि बाबांचे हे नक्की असतं. आणि एक आता तुझे हे नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिक डिटेक्टर सुपर्ब. म्हणजे खरोखरीच ते हे जे इन्स्ट्रुमेंट वापरताना आपल्याला कोणताही शॉक लागणार नाही. किंवा काही वेळा काय असतं की प्रॉपर अर्थिंग नसते ह्या सॉकेट्समध्ये. बहुतांश गिराला जे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स वगैरे ते एवढं सिरियसली आपल्या इथे घेत नाही. पण त्याच्यामुळे तो काही वेळा फार मोठा धोका असतो. जर इलेक्ट्रिक तुमचं जर अर्थिंग बरोबर नसेल तर काही वेळा ते इव्हन साधं टेस्टिंग करताना तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते. सो यू हॅव डिवाइज दिस फंटास्टिक थिंग ॲज अ नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिकल डिटेक्टर. हा जो तू तेव्हा केला, हा प्रेझेंट तू दोन्ही त्या इंडिया बुक रेकॉर्डसाठी प्रेझेंट केला आणि तुझी संकल्पना तिकडे सांगितली. पण ह्याचं आता हे तुझ्या आईवडिलांच्या बरोबर मी चेक करीलच, पण ह्याचा कमर्शियल प्रोडक्शन म्हणजे हा कुठे अवेलेबल आहे का ह्या टाईपचा नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिकल डिटेक्टर? म्हणजे मी माझं हे बनवलं ना तेव्हा मी म्हणजे क्रॉस चेक करण्यासाठी आहे का नाही आहे तर मी ना ॲमेझॉनवर गेला तर त्याच्यात मी बघितलं, पण त्याची रेंज एकदम अशी
असं जवळ न्यायला लागते. पण माझ्या ह्याचं आपण जरी 5 सेंटीमीटर लांब जरी ठेवलं ना तरी ते आवाज येणार. कारण ते मी त्याचं जे कॉपरची जी वायर असते ती मी वाढवली होती, म्हणून त्याचं रेंज जास्ती आहे माझ्या ह्याची. फंटास्टिक, बरोबर आहे. जसं फॅनला वायडिंग मशीनला आपण कॉपर वापरतो, जेवढी चांगली वायर असेल तेवढं तो चांगला फॅन फिरू शकतो. त्याच टाईपचं हे तू कॉपर वायर वगैरे वापरून, चांगलं मटेरियल वापरून त्याचं क्षमता कपॅसिटी तू ऑटोमॅटिक वाढवली. याचा कमर्शियलदृष्ट्या पण विचार करायला हरकत नाही. तुझ्या आईवडीलची मी बोलले तेव्हा हा मुद्दा घेईलच मी. बाकीची जी आहे त्याच्यामध्ये की एशिया बँक ऑफ रेकॉर्ड फॉर मेकिंग नॉन कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिकल डिटेक्टर, हे पण एक तुला मिळालेला हा गुणगौरव आहे. नंतर 50 फॅब्युलस लीडर्स अराउंड, ह्याचा तुझ्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये तुझा त्यावेळेला ते जवळजवळ 42 देशांचे प्रतिनिधी तिथे असताना एक तरुण, एक युवा म्हणण्यापेक्षा युवाही तुला म्हणतात, एक बाल वैज्ञानिक म्हणून तुझा तिथे सत्कार झाला होता हे माहिती आहे. आणि त्याच्यानंतर बरेच पुरस्कार त्याच्यामध्ये मिळाले आहेत. तालुका लेवलला आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत. आताच हे काही इंडिया गव्हर्नमेंट महाराष्ट्र सेक्टरमध्ये पण MVLA तर्फे हा तुला बक्षीस मिळालेलं आहे. हे सगळं करत असताना तुझी आवड, अभ्यास आणि आवड आणि प्रयोगशीलता, हा त्रिवेणी संगम तुझ्याकडे असताना हा जो तुझा चेसबद्दलची थोडी माहिती सांग. आणि मला तरी वाटतं म्हणजे तू बाबांना पण तरी काय हरवलं आहे चेसमध्ये, असं मागे एकदा त्या चेस कॉम्पिटिशनला मी ऐकलं होतं, बघितलं होतं. तर एक हा चेसबद्दल थोडी हे तू म्हणजे आता तुझे मित्र आहेत त्यांनाही गाणं दे आणि तुझा अनुभव सांग आणि हाऊ यू आर एन्जॉईंग इट. कारण अभ्यासातली रट्टेबाजी ह्या शिक्षण पद्धतीने आपल्याला करावी लागते, नाहीला तर नाही. पण त्याचे कन्सेप्ट आपण तू शिकत आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्या कन्सेप्ट लिहून त्या रीतीने, ज्या रीतीने मार्क्स देण्याची पद्धत आहे त्या रीतीने लिहिलं गेलं पाहिजे. वी कांट हेल्प इट. कारण त्यावेळेस ती लँग्वेज तशी ती वापरावी लागते. आपली स्वतःची काही वेळ लँग्वेज वापरून चालत नाही. पण असं असताना आता हे चेसबद्दल तुझं जे एक लहानपणीपासून जर प्रेम आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे एकदा ना नवरात्रीत चेसची कॉम्पिटिशन होती, तर मम्मा बोलली की तू पार्ट घेणार का त्याच्यात. तर मी बोलला घेईल, पण मला येत नाही चेस खेळता. तर मग मम्माने काय केलं, छोटूसा चेसबोर्ड आणला आणि मम्माने मला फक्त शिकवलं की हे पुढे करायचं, हे म्हणजे कसं मूव करतात ते शिकवलं. आणि मी त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला आणि सेकंड आला. तर मग त्यानंतर मी एका म्हणजे स्वामिल सर हे माझे चेसचे सर आहेत, त्यांच्याकडे मी गेला. आणि मग त्यानंतर मी यंगस्टार, DSO इथे सगळ्यांकडे पार्टिसिपेट केलं. छान. म्हणजे हे एकदम बाळकडू तुला घरातून मिळालेलं आहे आणि तुला प्रोत्साहन मिळतं. त्याच्यावर तू यू आर द सेल्फ स्टार्टर्ड, सेल्फ मोटिवेटेड पर्सन. आणि त्याच्यानंतर ह्या चेसमध्ये खेळताना पालघर तालुक्यामध्ये चौथं तू अख्ख्या पालघर तालुक्यामध्ये तू पहिला आला होता एका कॉम्पिटिशनमध्ये आणि अशी विविध प्राइजेस तुला मिळालेले आहेत. याच्याबद्दल ते थोडा एखादी तू आता स्पर्धेत भाग घेत असताना एक तुला अशी तुझी आठवते का, म्हणजे तू केलेली चाल की ती चाल एवढी परफेक्ट होती की समोरचा जो प्रतिस्पर्धी प्लेअर होता तो एकदम गारद झाला, असे काय आठवते का तुला? आता असं सगळ्या, कारण आता तुम्ही जर बघितलं मी तर 500च्या तर वरती गेम खेळला असेल, पण एकही गेम रिपीट कधी होत नाही. म्हणून अशी कुठची अशी नाही आहे की ज्याच्यानी हे झालं असेल, कारण सगळे गेम वेगळे वेगळे असतात ना. फंटास्टिक, खरं आहे ते. म्हणजे आपण ठरवून, म्हणजे पुस्तकातला धडा वाचून तिकडे उत्तर लिहायचं असं काय त्याच्यामध्ये होत नाही. जी काय समोर परिस्थिती येते तिला तोंड देऊन त्या वेळेत त्या क्षणाला जे आपल्याला काय सुचतं आणि आपण करण्याचं ते धाडस करतो. आपण आपल्या मेंदूला तशी जी सवय लावतो, विचाराला जी सवय लावतो की समोर त्याच्या चेहऱ्यावरती आपण वाचतो की हा पुढची मूव कोणती करणार आहे आणि त्याच्याकरता त्याला शह देण्याकरता आपण आपली चाल चालतो. मग तो हत्ती आडवा जातो, वजीरवृक्ष सीधा जातो, हेच कंगोरे मला माहीत नाहीत, तुला जास्त माहीत असते. पण हे 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 तू प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट.
हेच करत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि आपल्या मुलाला भाग घेऊ देणं हे पालकांचंही तेवढंच कर्तव्य आहे. छान. आता तू भरभरून बोलला हे चेसबद्दल. तसा तुझा नेहमीचा आवडीचा विषय म्हणजे ड्रॉईंग. आणि एक आणखी याच्यामध्ये मला सांगावं असेल की ॲक्टिंग क्षेत्रही तू म्हणजे सोडलेलं नाही. महामंडळाच्या वतीने ज्या काही एकांकिका स्पर्धा, आता बाल एकांकिका स्पर्धा भरवल्या जातात, उमेळा गावाचं प्रतिनिधित्व करताना तुलाही तू छान परफॉर्मन्स तिथे दिलेला आहे. उमेळा गावाला पण त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे. त्याच्या अगोदर ह्या ड्रॉईंगचं तुझ्या प्रेमाबद्दल तू थोडं सांग. म्हणजे ड्रॉइंग मला लहानपणापासून आवडायचं. म्हणजे मला पहिलं जेव्हा मी लहान असायचं तेव्हा मम्मा मला ड्रॉइंग शिकवायची. आणि मग नंतर जेव्हा मी मोठा झाला तेव्हा म्हणजे कुठचा तरी जे फोटो असतो तो बघायचा आणि तसाचा तसा ड्रॉइंग काढून बघायचा. मग ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मग मी क्लास लावला मृणाली मिसकडे. मग त्या मिसमुळे म्हणजे तिने माझे ड्रॉइंग इम्प्रूव्ह केलं आणि मग मला एलिमेंटरीमध्ये पण एलिमेंटरीमध्ये B ग्रेड मिळाला, पण इंटरमिजिएटमध्ये मला A ग्रेड मिळाला. अभिनंदन तुझं. हा ड्रॉइंग असा आणि ही जी कला आहे जी आपण जोपासतो, ह्याने एक आपल्या मनाला एक उभारी मिळतं. काहीतरी आपण अचीव केलं याचं फार समाधान मिळतं. अभ्यासाव्यतिरिक्त हे असे छंद तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला नक्कीच कामाला येणार. कारण हे तणावग्रस्त आयुष्य असतं आणि त्या तणावग्रस्त आयुष्याला सामोरं जाण्याची आपली मानसिकता असली तर आपण ह्या जगामध्ये जास्त यशस्वी बनून पैसा कमवण्याचं मी म्हणत नाही. पैशाने सगळं विकत घेता येतं. पण जे काही आपल्याकडे आहे तो रिसोर्सफुलनेस, थोड्या पैशाने बऱ्याच गोष्टी करता येतात. पण ते आनंद उपभोगणं हे फार महत्त्वाचं. हे करत असताना हे छंद कामाला येतात. तर तसंच आता तू जी ॲक्टिंग करतो हे तुला एकदम तुझं मी रंगमंचावरती जेव्हा बघतो एकदम सहजच करतो. म्हणजे काही वेळा बाकीचे कलाकार आठवून काहीतरी डायलॉग म्हणतात किंवा काय करायचं म्हणून इकडे तिकडे तोंड करतात, त्यावेळेस तुझी ॲक्टिंग ती फार वेगळी वाटतं. याच्याबद्दल थोडंसं. ॲक्टिंगचं असं काय एवढं मी डीपली म्हणजे हे नाही केलं आहे. पण जेव्हा म्हणजे महामंडळाचं असते तेव्हा फक्त प्रॅक्टिससाठी मी जायचं आणि मग तेव्हापासून मला ॲक्टिंग आवडते. पण मी ॲक्टिंगमध्ये जास्ती हे नाही देत. म्हणजे आमचे ते सर असायचे ना ते आम्हाला म्हणजे शिकवायचे ॲक्टिंगच्या ह्याच्यात. आणि ॲक्टिंगच्या म्हणजे मला फर्स्ट इयरला मला बेस्ट ॲक्टरचा ह्याचं अवॉर्ड पण मिळालेलं. वा, फंटास्टिक. ह्याच्या कमी आपल्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचं, फार मोठी फी असलेल्या चकाचक बिल्डिंग असलेल्या चकाचक कदाचित AC गाडी असलेल्या स्कूल बसमध्ये पाठवायचं का MG पोर्डेकरसारखी जी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना, त्याच्या क्रीडा प्रकारांना, त्याच्या क्रीडाच्या आवडीला जे एक प्रोत्साहन देतं, त्यांना घडवतं, या शाळेचाही त्याच्यामध्ये तेवढाच भाग असतो. कारण हा प्लॅटफॉर्म MG पोर्डेकर शाळा हे सगळ्याच मुलांना उपलब्ध करून देत असतं. त्याच्यामध्ये विविध स्पर्धा असतात, नाटक असतं, तुमचा परिपाठ हा तर एक तुम्हाला चांगला गुड लीडर, पब्लिक स्पीकर बनवू शकतो, तुम्हाला गुड अँकर बनवू शकतो. हे जे काय असतं ते तिथे आहे. त्या शाळेतून तुम्हाला योगाचं शिक्षण मिळतं, थोडं तोंड ओळख मिळतं. मानसिक शांती ही आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. तू जेव्हा जसा मोठा होईल तुला ते समजेल. पण आता जर तुझं मी रीडिंग केलं तर ते तुला सहज अंगळवाणी पडणार. तू तर विचारेल, लोक विचारतात मला मानसिक शांती नाही, तू त्यांना विचार मानसिक शांती म्हणजे काय. कारण ते तुझ्या अंगभूत स्वभावामध्ये सहज आहे. तर आता हे 10वीचं वर्ष तुझं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं असताना तू एक बेल्ट त्याच्यासाठीही देतो आहे, हे चांगलं आहे. त्याच्यामुळे तुझी ही आता नॉमिनेशन प्रधानमंत्री बाल पुरस्कार या योजनेसाठी झालेलं आहे आणि 10-15 दिवसातच त्याचं काय पुढे होणार आहे. आता हे कोरोनामुळे सगळे सत्कार वगैरे सगळं हे सध्या पब्लिकली करणं सध्या बंद आहे.
पण त्या रीतीने ऑनलाईन म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने हे होत असतं. तर तुझं हे ह्या नॉमिनेशनमध्ये म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती नॉमिनेशन तुला जे हे झालेलं आहे त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू. खलील जिब्रान महान एक फिलॉसॉफर तत्ववेत्ता म्हणतो, आपली मुलं ही आपली नसतात. त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन वेगळं असतं. तही करताना एक पालकांच्या आयुष्यामध्ये एक रोल असतो की आपला मुलगा पुढच्या येणाऱ्या आव्हानांना कसं चांगल्या प्रकारे तोंड देता येईल ह्याच्याकरता एक पालक म्हणून सेटिंग द एक्झाम्पल स्वतः आणि त्या मुलाला त्याला पचेल त्याला समजेल ह्या प्रकारचं मार्गदर्शन करणं ही पालकांची जबाबदारी असते असं मला वाटतं. याच्यावरती बरीच पुस्तकं आहेत. म्हणजे लहान मुलांचं संगोपन करणं किंवा त्यांच्याबरोबर कसं वागावं, त्यांच्याबरोबर कोणते खेळ खेळावेत याच्यावरती काही चांगली पुस्तकं आपल्या नेटवरती मराठीमध्येही मिळू शकतील, इंग्लिशमध्येही आहेत. आणि हे सगळं एक आपलं डुप्लिकेट मिरर इमेज ही आपली मुलं असतात. पण ह्याच्यामध्ये एक जे काही संशोधकांनी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे ते एक सत्य म्हणजे मुलं आपला सल्ला आणि ॲडवाईस एवढा मनावर घेत नाहीत, पण आपलं अनुकरण ते करतात. म्हणून ज्या घरामध्ये पुस्तकं वाचली जातात, ज्या घरामध्ये चांगल्या संगीताचा आनंद घेतला जातो, काही चांगल्या कलाकृती पाहिल्या जातात, त्या प्रकारची आपली येणारे पाहुणे मित्रमंडळी एक चांगल्या कॅरेक्टरची असतात. ह्याचा सगळा परिणाम आपल्या मुलांच्या वाढीवरती होतो. म्हणून त्याच्याकरता हा पालकांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि मग या कामी क्रिशांगला चांगलं मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करण्याचं काम त्याचे पालक परिमल वर्तक आणि अभिलाष वर्तक हे दोघेही करत असतात. आजी आजोबा म्हणजे आमचे एलवाय वर्तक लक्ष्मण दादा आणि त्यांची पत्नी ही करत असते आजी. कारण ते आजी आजोबांचं प्रेम हे क्रिशांगला मिळणं आणि लहान मुलांना मिळणं याच्यासारखं फार मोठं सुख नाही. त्यांनाही सुख असतं आणि आपल्याला लहान मुलांनाही आजी आजोबांच्याकडून चांगले होत असतात. आईने धपाटा मारला का लगेच तर आजीच्या कुशीत जाऊन रडायचं आणि मग ती आजी डोक्यावरील केसातून हात फिरवत त्याची मोठी समजूत करते. हे असं असताना आता आपल्यासमोर क्रिशांची आई अभिलाषा परिमल वर्तक एक चांगलं प्रदर्शन म्हणजे आमच्या गावातही राहून एक महिलांना संघटित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. क्रिकेटची महिलांची टीम म्हणून गावामध्येही स्पर्धा भरवल्या जातात आणि बाहेरही स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगली बक्षीसही कमवलेली आहेत. ह्याचा उपयोग बाकीच्या इतर सकारात्मक कार्यासाठीही होत असतो, नुसतं खेळामध्ये नाही. तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी एक गृहोद्योग म्हणा किंवा उत्पन्नाचं साधन कसं गावातच उपलब्ध करून दिलं जाईल याचं पण करण्याचा त्या अभिलाषाचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या मुलावरती चांगले संस्कार व्हावे याच्याकरता विविध स्पर्धामध्ये भाग घेणं, एक चांगलं त्याच्याकरता शाळा शोधणं आणि त्या शाळेमध्ये टाकणं याचा संपूर्ण विचार करून आपल्या मुलाची स्वतःची उन्नती कसं होईल, एक तो चांगली व्यक्ती म्हणून पहिले कशी तयार होईल हे तयार करण्यामध्ये तिचा कल आहे, त्यांच्या पालकांचा कल आहे. रॅट रेसमध्ये त्यांना एवढा इंटरेस्ट नाही, पण काही वेळेला मार्क असावे लागतात म्हणून त्या टाईपचं एक गायडन्स देण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. तर अभिलाषा जीनियस बॉय क्रिशांग ह्याच्या करामती वाचताना खरोखरच तुम्ही एक यशोदेता कृष्ण याच्या लीला वागताना एक्झॅक्टली तुला कसं वाटतं? क्रिशांगचा जन्म झाल्यानंतर क्रिशांग हा एकदम नॉटी बॉय होता. म्हणजे क्रिशांग असं नाही आहे की खूप स्टुडियस आहे किंवा अभ्यासच करत बसणार असं नाही आहे.
तो लहानपणापासून खूप मस्तीखोर होता आणि त्यांनी माझ्याकडनं प्रचंड मार देखील खाल्लेला आहे. पण त्याचं एक प्लस पॉईंट असा होता ना की मी त्याला कधीच असं म्हटलं नाही की हे कर म्हणजे हे करच. मी त्याला नेहमी हे शिकवलं की तू जे काही करशील ना ते तुझं बेस्ट दे. गो फॉर बेस्ट. सक्सेस मिळेल नाही मिळेल ही वेगळी गोष्ट. सक्सेसबद्दल विचार करू नको. काहीही करताना आपण आपलं बेस्ट द्यायचं. ते ज्यावेळी त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचं जे पहिलं मिळालं ना त्याचं मला थोडं अनुभव शेअर करायचे आहेत. तो मला सारखा मागत होता की मम्मा मला अंडी पाहिजेत मला अंडी पाहिजेत. आणि मला वाटते त्याचं 8th स्टँडर्ड कंप्लीट झालेलं. तो 9th स्टँडर्डमध्ये होता तो. तर मला वाटत होतं की हा काय करतो अंडी मागतो. तर मी त्याला खूप ओरडलं अंडी बिंडी काही मिळणार नाही. तर त्यांनी त्याच्या बाबांच्या मागे लागला आजीच्या मागे लागला की मला अंडी पाहिजेत. तर त्यांनी वाटतं ती बॉयलर अंडी आहेत ना ती ठेवली. बॉयलर अंडी ठेवल्यानंतर तो प्रयोग त्याचा फेल झाला. फेल झाल्यानंतर परत त्यांनी त्याच्या बाबांना पाठी लागले की नाही मला गावठीच अंडी पाहिजेत. तर त्याच्यानंतर मी त्याला खूप ओरडत होती तू काहीही करतोयस. त्यांनी त्याच्या अभिकाकाकडे गेला. अभिकाकाकडे त्यांनी बॉक्स घेतला आणि मी त्याला प्रचंड ओरडली की हे सगळं काही करायचं नाही. म्हणून तो प्रयोग त्यांनी माझ्यापासून लपून ठेवला. आणि लपवल्यानंतर 15व्या 16व्या दिवशी मला त्याने हळूच बोलवलं आणि सांगितलं मम्मा हे अंडं दिसते तुला त्याच्यातनं जीव आहे. त्या क्षणाला मला वाटलं की अरे ह्यानी 15 दिवस माझ्यापासून लपवलं आणि ह्याला जे करायचं होतं ते त्यांनी केलं. आणि त्याचं मला अतिशय आनंद झाला. त्यांनी मला ते लाईटवरती दाखवलं मम्मा ह्याच्यात असं जीव असतो. म्हणजे मला तेव्हा लिटरली ॲप्रिशिएट करूशी वाटते की जे तुम्हाला डोक्यात आहे जे तुम्हाला करूशी वाटतं ते नेहमी करा. आणि तो तसंच करतो. मग ती ड्रॉइंग असो मग त्याचं चेस असो किंवा त्याचं ॲक्टिंग असो. त्याच्यामध्ये पण त्यांनी ॲक्टिंग आता कसं झालं आहे की माझं आणि टेक्निकल फील्डचं काही संबंध नाही. पण तो काय करतो त्याच्या बाबांबरोबर सगळं टेक्निकल जे काय असतं बाबांबरोबर तो डिस्कशन करतो. त्यांच्या आत्यांजींबरोबर डिस्कशन करतो. पण अभ्यासाचं वगैरे जे काही त्याचं असतं त्याचं स्केड्यूल पूर्ण मी तयार केलेलं असतो की नाही आज तुला हे करायचं आहे. तो बिंदा सांगतो मम्मा आज मी अभ्यास करणार नाही मला कंटाळा आला. मग ठीक आहे कंटाळा आला आहे का पुस्तक आम्ही बंद करतो. काहीही प्रेशर तो कोणत्याच गोष्टीचा घेत नाही आणि फ्रीली जे जमेल त्याला ते मी करण्याची त्याला सूट दिलेली आहे. व्हेरी गुड. हे एक असं मानसिकता पालकांची असणं फार जरुरीचं आहे. आणि आता रट्टे मारून तो बाळ्या बघ त्याला किती मार्क मिळतात आणि हे कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशनमध्ये ते ढकलला जातो. याचंच चांगलं विवेचन छाया टीचरने मागच्या एका व्हिडिओमध्ये केलं आहे की आपण उगीचंच कंपॅरिझन करतो आणि आपल्या मुलाच्याकडून अपेक्षा आपण वाढवतो त्याच्यावरती दबाव टाकतो. हे चांगलं नाही. प्रत्येक मुलगा प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येकाची एक DNA वेगळा असतो. त्याची बायोकेमिस्ट्री वेगळी असते. इवन जुळ्या मुलांच्यामध्ये पण दोन्ही जुळी मुलं असली एकाच ह्याच्यातून जरी ते पैदा होत असली तरी पण त्यांचं सगळं वेगळं असतं. चेहरे दिसायला सारखे असतील उंची सारखी असेल पण मानसिक घडणघडण वेगळी असण्याची शक्यता असते. तर अशा रीतीने हा तुम्ही जो काही एक विचार लोकांच्या समोर ठेवला याच्याबद्दल पहिलं तुमचं अभिनंदन. आणि ही अशीच ही कोवळी मनं आणि फुलं देवाघरची फुलं ही अशीच कुरवाळून आणि एक चांगल्या मानसिकतेतून आपण त्यांचं जडणघडण करणं आणि एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये एक ते तयार करणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आपण करीत असलेल्या कार्याबद्दल खरोखरच आपलं अभिनंदन. त्याला हे जे काही पुरस्कार आणि बाकीचं चित्रकला चेस आता हे जे काय ते प्रयोग करतो ह्याबाबत थोडी एक जरा माहिती आहे. म्हणजे इव्हन त्याचं ॲक्टिंगचं फील्ड त्याने ते काय आता शाळेमध्येही करताना त्याला चांगलं बक्षीस मिळालेलं आहे. तर हे तो सगळं कसं हँडल करतो. म्हणजे अभ्यास करत असताना हे सगळं करणं कारण अभ्यास आहे की अभ्यास म्हणून काही ठिकाणी आग्रह धरला जातो. हे तुला काय करायचं तर नंतर कर पण पहिला अभ्यास तुला मार्क मिळाला 99% मार्क मिळाले पाहिजेत. हे रॅट रेस असते त्याला कारणं वेगळी आहेत. हे त्याचा आता उहाफोही इकडे करत नाही. तर त्याला मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल एक थोडी माहिती द्या. नॉर्मली कसं आहे की मला नेहमी असं वाटतं की एखादा मुलगा अभ्यासात हुशार असेल तर तो पुढे जातो असं नाही आहे. कारण की जर बघितलं तर मी एक ॲव्हरेज स्टुडंट होती
आता शाळेमध्ये मी ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे माझं अभ्यासाकडे जास्ती मला नाही समजायचं, नाही लक्षात राहायचं नाही. पण मी ॲज अ स्पोर्ट्समॅन मी खूप चांगली स्पोर्ट्समॅन होते. मी मॅरेथॉन रनर होती, मी सायकलिस्ट होती, मी कबड्डी कॅप्टन होती, मी खो खो आणि मी ठाणा, महापौर अशा मोठ्या मोठ्या मॅरेथॉन्स पण धावलेत. तर मला माहिती आहे की मुलांना विनाकारण आपण प्रेशर देऊन त्याचा उपयोग होत नाही. ज्या मुलांची जेवढी कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीच्या वर जेव्हा आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो त्यावेळी त्यांचा पहिल्यांदा मोराल डाऊन होतो. मग मुलांचा मोराल डाऊन करण्यापेक्षा त्यांना जी आवड आहे, त्यांना जे करायचं, त्यांना जितके तास अभ्यास करायचे, प्रेशर देऊ नका. 4 तास अभ्यास कर, 5 तास अभ्यास कर. मुलगा 2 तास अभ्यास जर करत असेल आणि त्याला कंटाळा येत असेल, टेक अ ब्रेक घेऊ दे त्याला. आपण जर जबरदस्ती नाहीतरी 2 तासानंतर बसवलं तरी त्याच्या लक्षात काही जाणार नाही. मी क्रिशांगला कधीच कोणत्याच बाबतीत फोर्स केला नाही. फक्त एक आहे, कधी कधी कंटाळा केला तर क्रिशांग झाला का तुझा, मम्मा मी करेल माझं, ठीक आहे, मग मी ट्रस्ट करते. आपल्या मुलांवरती आपल्याला ट्रस्ट देखील करायला लागतं. आपणच जर त्यांना ट्रस्ट केलं नाही तर ते सांगतील की माझे पॅरेंट्स माझ्यावर ट्रस्टच नाही करत. पर्सेंटेज इज नॉट अ इश्यू. पर्सेंटेजनी तुम्ही सक्सेसफुल बनणार नाही. जर तुमच्यात ॲबिलिटी असेल, जर तुमच्यात हिंमत असेल तर सक्सेस मिळण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. आणि मला सगळ्या पॅरेंट्सना हेच सांगायचं की प्रत्येक मूल हे स्पेशल असतं. प्रत्येक मुलामध्ये एक चांगली स्पेशलिटी असते. ती स्पेशलिटी बघा आणि त्याला प्रोत्साहन द्या. आता हे जे त्याला अवॉर्ड्स मिळाले त्याच्याबद्दल पण मी सांगते की त्याला 2 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मिळाले आहेत, एक एशिया बुक मिळालं आहे. त्याच्यानंतर त्याला हे एक राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे आणि एक तालुका पुरस्कार पण त्याला मिळालेला आहे. तर ह्याच्याबद्दल एक सांगते मी तुम्हाला, एक छोटीशी माझी आठवण जी खूप मला आनंद देते. जेव्हा त्याला 50 फॅब्युलस लीडरचा जो अवॉर्ड मिळालेला तो ताज लँड्समध्ये होता. क्रिशांग 5वीला किंवा 6वीला असेल. आम्ही मुंबई दर्शनाला गेलेलो तर तिकडे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आम्ही उभे होतो. क्रिशांगने विचारलं, मम्मा ते हॉटेल कोणतं आहे? तर मी म्हणाले ते ताज हॉटेल आहे. तर मला म्हणाला चल आपण तिकडे जेवायला जाऊया. मेले नाही आपण इतके श्रीमंत नाही आहेत की आपण ताज हॉटेलमध्ये जाऊन जेवूया. तर मम्मा मला सांगतो ठीक आहे, बघ एक दिवस मी तुला ताज हॉटेलमध्ये घेऊन जाईल. आणि त्यावर त्याची आजी हसली की काय बोलतो. आणि नेमकं जेव्हा त्याला 50 फॅब्युलस लीडरचा अवॉर्ड मिळाला तो ताज लँड्समध्ये होता. मला म्हणाला, मी सांगितलेलं ना मम्मा तुला, नेलं की नाही. तो अनुभव लिटरली खूप मला टचिंग होता की आज पहिल्याच हॉटेलमध्ये नेलं माझ्या मुलाने, ते ताजमध्ये नेलं असं. तो एक छान अनुभव होता. आणि तो जे काही प्रयोग करत असतो ना तर कधी कधी मला त्याचा त्रास पण होतो की सगळे ना सगळ्या तुटलेल्या गोष्टी त्याच्या ड्रॉवरमध्ये भेटतील आणि मग मला त्याचा खूप त्रास होतो. अरे हे का तुटली, बाटली तुटलेली असेल, त्याचं झाकण असेल, उरलेली वायर असेल, पण त्याच्यात त्याला आनंद मिळतो. तो काय करतो, तो मला सांगतो जेव्हा मी अभ्यास ठेवतो तेव्हा मी खेळणार, तर मला हे करू दे ना, मी डिस्टर्ब तर नाही करत. मग ओके, मग तुला ते जेव्हा करायचे तू तुझा टाईम टेबल सेट कर की ह्या टायमात मी अभ्यास करणार, ह्या टायमात मी माझे प्रयोग करणार. मला काहीही ऑब्जेक्शन नाही आहे. आणि त्यांची टीचर्स लोकांना पण मी लिटरली हार्टली थँकफुल म्हणेल. छाया टीचर असो, मनीषा मॅडम असो, माझे नरेश सर असो. माझे नरेश सर म्हणजे जे काही मी स्पोर्ट्समॅन आहेत, ते वडील आहेत ते माझे, त्यांच्यामुळे आहे. तर ते पण क्रिशांगला खूप चांगलं प्रोत्साहन देतात, त्याच्याबरोबर नेहमी असतात. त्यामुळे मी आमच्या शाळेचे कारखानी सरांचे सगळ्यांचे मनापासून थँक्यू म्हणते की तुम्ही नेहमी आम्हाला प्रोत्साहन देतात. व्हेरी गुड. पण हे सगळं करत असताना ह्या कृष्णाला आपली एनर्जी ही मेंटेन करावी लागते. मग त्याच्या खाण्यापिण्याचा सवयी, त्याला लागत असलेलं चांगलं जेवण, ह्याबाबतची काळजी तू कशी घेते? क्रिशांग चूझी आहे. तसा बघितला तर तो खूप चूझी आहे. त्याला असं आहे की त्याला त्याच्या आवडीचं फूड लागतं. त्या आवडीचं फूड नसेल ना तर मग तो कमी खातो. पण मी त्या बाबतीत पण मी काय करते, अन्न हे परब्रह्म असतं, लोकांना तेही मिळत नाही. आपल्याला जे मिळतं ते त्यांनी खावं. जर नाही त्याला म्हणाला की मम्मा मला नाही आवडत ना, तर मग मी त्याला फोर्स करत नाही, कारण की त्याला त्या अन्नाची व्हॅल्यू कळाली पाहिजे. पण मोस्ट प्रॉब्ली तो काय करतो, मग डाळ भात भाजी नाही आवडली तर मग डाळ भात तो खातो. नॉनव्हेज फूड त्याला फेवरेट आहे, तर त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येतच नाही. तर त्याचं ब्रेकफास्टपासून डिनर, लंच, आमची आईचं पण व्यवस्थित लक्ष असतं की माझा नातू व्यवस्थित खातो आहे ना. मग मला सांगणार की त्याला नाही आवडत तर कर मग ही भाजी. मग आमच्या दोघींचंही त्याचं खाण्याकडे व्यवस्थितपणे लक्ष असतं. छान. एक सुदृढ व्यक्तिमत्व आपण काही वेळापूर्वी बघितलंच. बोलताना एक सहज स्मिता असते, तोंडावरती असतं.
कोणत्याही प्रकारचं 10वीला असताना चिंतेचा लवलेश क्रिशांच्या चेहऱ्यावरती नव्हता. आणि हे असताना सुदृढ शरीर असणं जरुरीचं आहे. चांगलं खाण्याच्या सवयी असायला पाहिजेत, नाहीतर मिळणारं फास्ट फूड हे तुमचं शरीर फोकरून काढतं. आणि हे न देण्याचं काम हे पालकांनी करावं. सकाळ संध्या आपल्या मुलाला कसं मिळेल, त्याच्या सवयी चांगल्या कशा लागतील हे बघायला पाहिजे. नाही तर कटकट नको म्हणून 2 मिनटाची मॅगी पटकन करून दिली जाते, ते तसं नाही. चांगलं एक भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्रीचं जेवण किंवा रात्री झोपताना गरम दूध घेण्यापर्यंत सगळे स्टोरीज तिकडे आहेत. तुमची खाद्याची दिनचर्या ही कशी असायला पाहिजे हे पण तिथे दिलेलं. आणि सकाळ संध्या खाऊन जेव्हा तुम्ही एक आपलं सुदृढ शरीर करतात, त्या सुदृढ शरीरामध्ये असलेल्या सुदृढ मनाला एक चांगली उभारी मिळते. आणि ह्या कामी पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अभिलाषा, तू हे करत असलेलं संगोपन तुझ्या मुलाचं एक आदर्श म्हणून सगळ्यांच्या पुढे हा तू आदर्श ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल तुझं आणि परिमलचंही अभिनंदन. आता आजी आजोबांना काय वाटतं हे आपण थोड्या वेळात ऐकूया. स्टे ट्यून. आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या कन्सेप्टमध्ये आजी आजोबा आपल्याबरोबर असणं हा त्या कोवळ्या बालकाचा एक नशीब म्हणावं लागेल. तरी पण बहुतांश घरामध्ये म्हणजे आपण वस्तीचा विचार केला पर्टिक्युलरली, तर हे सुख बऱ्याचशा बालकांना मिळतं. त्यांचे आजी आजोबा त्यांच्याबरोबर राहत असतात. मग या कृष्णाच्या लीला पाण्यामध्ये त्या आजी आजोबांना ही गंमत वाटते. त्याच्याबरोबर रमताना तेही एक बालक होऊन त्यांचं आयुष्य जगत असतात. आणि हे जगत असताना सगळ्या चिंता आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या विसरल्या जातात. एक चांगल्या प्रकारचं आध्यात्मिक सुख हे त्यांना मिळतं की आपला मुलगा असतो, आपली मुलगी असते, त्याचं मूल वाढते आणि ते आपल्याबरोबर बागडते, आपल्या खांद्यावरती खेळते. हा एक आनंद मिळणं याच्यासारखं परमभाग्य नाही. आता क्रिशांकची आजी आपल्यासमोर क्रिशांकला वाढवताना त्यांना काय वाटतं किंवा ते कसं त्या लीलामध्ये गुरफटून जातात याच्याबद्दल 2 शब्द बोलतात. तर आई हा क्रिशांक आता त्याच्यानं आईने सांगितले की फार हट्टी होता, लहानपणी मस्ती पण करायचा. मग ह्याच्या त्या लीला तुम्हाला कशा वाटल्या? नमस्कार. माझा नातू हा वाढवताना मलाही खूप आनंद झाला. माझी सुनबाई 2 महिन्याचा असताना त्याला ऑफिसमध्ये ती जायची, तेव्हापासून माझ्याजवळ हा क्रिशांक लाडाने खांद्यावर लोळायचा. जी पाहिजे वस्तू, मम्मा ऑफिसला गेली आहे, मग आई मला हे तू करून देशील का? बाबा देणार. एवढा भात खाल्ला का त्याच्या आवडीचं खाल्लं का मला ते समाधान व्हायचे. मग मी आनंदात सांगायची सुनबाईला, अगं अभिलाषा आज त्याने एवढं खाल्लं, त्याच्या आवडीचं केलं. आई जे घरात शिजेल ना ते त्याला दे. मी सांगितलं नाही, तू जेव्हा असेल ना तेव्हा तू लाडीगोडीने शिकव, पण माझ्या ताब्यात असतो तेव्हा मी त्याला जे पाहिजे ते व्यवस्थित देणार. असंच वाढत 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 त्याला ज्या पाहिजे त्या वस्तू म्हणा. आणि जवळजवळ वर्षभराचा झाला आणि जे काही टी व्हीवर बघायचा तो आनंदात खेळायचा आणि ते बागडताना करायचा. ते मला एक कुतूहल वाटायचं का हल्लीच हा असा टी व्हीतलं बघतो आणि करतो. मग आई मला हे दे आणून, आई मला ते दे आणून, का मी ते द्यायची. मग वेगवेगळं काय काय करायचा. मग मी तिला सांगायची, परिमलला सांगायची, अरे हा आतापासूनच असा टी व्हीवर बघतो आणि काय काय बनवतो, म्हणजे हा होणार आहे तरी कोण पुढे, आपलं नाव तर मोठं झालंच पाहिजे. अशा त्याच्या गमती जमती करत असताना जवळजवळ 6-7 वर्षाचा झाला आणि त्यांनी असं लहान लहान असा हे करून एक असं काही काय बनवायचा. तो बनवताना त्याला त्याच्या टी व्हीतल्या ते खेळ 7-8 वर्षाचा असताना त्या लहान लहान वस्तू बनवायचा. मग ते त्याचाही त्यांनी सत्कार केलेला आहे. ते अहमदाबादचे त्यांनी त्याला दाखवल्यानंतर की 8 वर्षाचा मुलगा जर आज एवढं करू शकते ते पुढे तो काय करू शकणार. असं करता करता निरनिराळे प्रयोग करायचा. कोपऱ्यात बसायचा
आणि सगळं करायचं. मी हळूच बघायची, हा काहीतरी करतो आहे खरा. अभ्यास पण करायचा, पण मी त्याच्या पावला लक्ष ठेवायची. हा लाईटचं काय करतो आहे का, काय करतो आहे का, हे माझं लक्ष तिचं. कारण ही ऑफिसला गेल्यानंतर बारकाईने मी त्याच्याकडे लक्ष. सकाळच्या शाळेत गेल्यानंतर 12:30-1ला आला की पूर्ण संध्याकाळपर्यंत तो माझ्या ताब्यात असायचा. मग मी बघायची, काय रे करतो, तुझा अभ्यास झाला? आई माझा अभ्यास झाला आहे, पण मी हे करतो आहे, मम्माला बोलू नको. अरे मम्माला बोलू नको म्हणजे काय, माझ्या ताब्यात आहे, पण मम्मा आल्यानंतर मला सांगायला हवं आहे ना तिला, काय आणि हे आज असं केलं, हे आज हे बनवलं. मग मी तिला सांगायचे, आई तो काय करतो करू द्या, त्याचा अभ्यासाकडे लक्ष ठेवा. असं करता करता हे मोठं प्रोजेक्ट केलं. तेव्हा त्यांनी गंमत म्हणजे फ्रीजमधली 6 ते 7 अंडी साधी गावठी आपली घेतली, ती गावठी नाही, आणि त्यांनी प्रयोगासाठी एका कोपऱ्यात ठेवली. घरातली बरं फ्रीजमधली अंडी गेली कुठे? मी हिला अभिलाषाला यातलं काही माहिती नाही, मी शोधत होते. पण 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 6-7 दिवसांनी मी सगळं शोधलं. तो जे काय करतो ते मी शोधून काढायची. बघतं ते एका कोपऱ्यात हिने ती आपली साधी अंडी, बॉयलर अंडी ठेवलेत. एक 8-10 दिवस गेले आणि ती काय मोफत गेली. नंतर हा माझ्या पाठीमागे लागला, आई मला कुठेतरी गावठी अंडी आणून दे, मला ना खायची आहेत. अरे तू हे साधं अंडं खात नाही तर तू गावठी अंडी कशासाठी? मी 5-6 ठिकाणी फिरली तर नाही मला मिळाली. परिमला सांगितलं, दे रे बाबा, तो कटकट करते, काय करायचं ते करू दे. आणि त्यांनी ते एका कन्नड भाषेमध्ये प्रोजेक्ट पाहिलेलं होतं. मग मी परिमला सांगितलं, आणून दे त्याला काय करायचं करू. आणि स्वतः ते प्रोजेक्ट तयार करून ती अंडी मांडली. आणि 17 दिवशी जेव्हा आम्हाला कळलं चिवचिव आवाज कुठे येतो, त्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला. हा पुढे काहीतरी करणार, आणि काही ना काही तो करतच असतो घरामध्ये. त्यांनी टी व्हीत बघितलं, कुठे काय बघितलं, स्वतःच्या डोक्याने तो प्रोजेक्ट स्वतः तयार करतो. तर असंही पुढे त्याला यश येऊ दे, आणि त्यालाही देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि नाव लौकिक करायचं आहे. अशीच माझी सदिच्छा त्याच्या पाठीमागे राहो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. बरोबर आहे. बाळाचे पाय पाळणं दिसतात, आणि हे बाळकडू तुमच्यासारख्या आजी आजोबांच्याकडून त्याला जर मिळत असेल तर नक्कीच तो एक चांगली व्यक्ती होईल. देशासाठीही काही करण्याची त्याची मनीषा हे नक्कीच फलद्रूप होईल असं मला वाटतं. क्रिशांचे आजोबा म्हणजे आमच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व LY दादा लक्ष्मण यशवंत वर्तक हे आमच्या नव्या घरचे एक चांगलं गावातलं व्यक्तिमत्व. सदा सर्व काळ सगळ्यांना हसतमुखाने प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. आणि हा त्यांच्या स्वभावाचा एक चांगला परिणाम म्हणजे क्रिशांगला त्यांच्याकडून मिळत असलेलं अनकंडिशनल लव. ह्या आजीबाबांच्या प्रेमातून क्रिशांगाची चांगली जडणघडण होत आहे, लाड कौतुक होत आहे. आता दादा हे क्रिशांगला म्हणजे तुमच्या खांद्यावरती तो खेळलेला आहे, आणि तो वाढत असताना त्याची ही सगळं करामती बघून आपल्याला काय वाटतं? हॅलो, नमस्कार. क्रिशांग हा माझा नातू नसून मला मित्रच होता. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा त्याला कधी बघतोय असं मला व्हायचं. तो रोज सकाळी मला पहिले सांगायचा, आणि पहिला सांगायचं की मी काय करू. मग त्याला सांगितलं, तू काय करत ते कर, तुला ज्याची आवड आहे, तुला जे काय पाहिजे असेल ते आम्ही तुला देऊ, आणि त्याचे आईबाबा त्याला द्यायचे. तो चेसमध्ये फार हुशार होता. त्यांनी खूप ठिकाणी नाव कमावलं, आणि त्याला त्याच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी नेलं, त्याला खेळून आणलं. तसंच त्याचं ड्रॉईंग, अतिशय सुंदर ड्रॉईंग, त्याला ड्रॉईंगमध्ये सुद्धा खूप ठिकाणी प्राइजेस मिळाली. आणि आता पण अजूनपर्यंत त्याचं ते ड्रॉईंग चांगलं आहे. तो चांगला खेळतो आहे, क्रिकेट चांगला खेळतो आहे. मुलांना, आमच्याकडच्या शेजारच्या मुलांना, म्हणजे आमच्याच कुटुंबातल्या घरातल्या मुलांना तो घेऊन सगळ्यांना काय काय शिकवत असतो, त्यांच्याशी गंमत करत असतो. कलेच्या बाबतीत बोलायचं तर त्यांना 2-3 ठिकाणी चांगली अवॉर्ड मिळालेली आहेत. आणि जे जे काय त्याला दाखवलं जातं किंवा शिकवलं जातं त्याचं तो अनुकरण पटापट करतो. अतिशय हुशार आहे, आणि त्याचा स्वभाव पण फार छान आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागतो तो. आणि क्रिशांबद्दल काय बोलावं, यापुढेही तो असंच आम्हाला नाव करणार आहे आमचं. यापुढे असंच तो काहीतरी करत राहणार आहे. मी त्याला
त्या बाबतीत पाठिंबा देतो. मंडळी, क्रिशांक अभिलाषा परिमल वर्तक या जिनियस बॉयचं एकंदर जडणघडण कशी होते आणि त्याला असलेलं त्याचे पालक, आजी आजोबा यांचं अनकंडिशनल लव कसं मिळतं, तणावरहित आयुष्य जगत असताना वेगवेगळे प्रयोग तो करत असतो. विविध स्पर्धामध्ये भाग घेत असताना चांगलं यश मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. भाग घेणं हे फार महत्त्वाचं आहे. यश अपयश हे नेहमीच आपल्या हातातच असतं तर भाग नाही, पण आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेण्याचं कार्य पालकांनी करायला पाहिजे, जसं क्रिशांकचे पालक करत असतात. हेच फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या मनावर हेही बंबवलं पाहिजे की जसं यश हे चांगलं असतं तसं अपयश पचवण्याची पण शक्ती आपण दाखवली पाहिजे. आणि आपलं ते अपयश पचवता येऊन त्याच्यामातून आपण धडा घेऊन येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. ही जेव्हा जडणघडण या बालवयातूनच जेव्हा मुलांच्यामध्ये तयार होते, त्याकामी शिक्षक असतात, आईवडील असतात, आजी आजोबा असतात, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असते. कारण माणूस हा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे आणि या सगळ्या व्यक्तींशी संपर्क असतो. गावामध्ये विविध स्पर्धा असतात. साकाई देवी मंडळातर्फे, ग्रामस्थ मंडळातर्फे आमच्या नवरात्रीला विविध स्पर्धा असतात. त्याच्यामध्येही क्रिशांक भाग घेतो. सोमी क्षत्रिय समाज महामंडळातर्फे ही स्पर्धा होत असतात. ते पण एक व्यासपीठ या मुलांच्याकरता उपलब्ध असतं. या सगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊन एक वेगळेपण आपण मुलांनी दाखवायला पाहिजे आणि त्याकामी पालकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. अभ्यास ही मुलं करणारच, त्यांनाही माहीत असतं. जरी ते पुस्तकी ज्ञान असलं तरी पण ज्ञान ग्रहण करणं आणि परीक्षेमध्ये पास होऊन चांगल्या मार्कांनी पास होऊन चांगली कॉलेजेस म्हणा किंवा वेगळ्या स्ट्रीम्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळून आपलं एक अर्थार्जनाचं साधनही आपल्याला तयार करायचं असतं. आपले छंद असतात त्याप्रमाणे आपल्या पोटाचाही आपल्याला विचार करावा लागतो. पैसाच्या बाबत मी आता जास्त काय म्हणत नाही, पण अशा रीतीने एक परिपूर्ण आयुष्याचा मार्ग जेव्हा क्रिशांकसारख्या मुलाकरता उपलब्ध असतो त्या कामी मग त्या मुलांची प्रगती ही एक सहज होत असतं. म्हणजे एका चांगल्यापैकी लुब्रिकेटिंग केलेल्या मशीनमधून त्याचं प्रोडक्शन बाहेर येतं, तसंच त्यांचं सगळं आयुष्य असतं. या आयुष्यामध्ये त्या मशीनमध्ये वंगण घालण्याचं काम हे पालक, शिक्षक, आजी आजोबा, नातेवाईक, गावकरी यांनी करायचं असतं. अशा रीतीनं ह्या कामी किंवा ह्या प्रसंगी क्रिशांकला हे जे मिळालेलं प्रेम, गायडन्स हे ते खरोखरीच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यानेही त्याच्यावरती दाखवलेल्या विश्वासाला पात्र तो ठरलेला आहे. आतापर्यंतची त्याची प्रगती अतिशय चांगली आणि वाखाणण्याजोगी आहे. एक चतुरस्र व्यक्तिमत्व तो तयार होणारच याची मला स्वतःला खात्री आहे. क्रिशांकला आज यावर्षी 10वीला आहे. ह्या परीक्षेत त्याला घवघवीत यश मिळो आणि त्याची पुढच्या आयुष्यातली वाटचाल सुखकारक, आरामदायी, लाभदायी हो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करून मी दिलीप राऊत आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया. स्टे ट्यून. मिनिमम. थँक्यू व्हेरी मच.